नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SSC एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण मराठी व्याकरणावरील काही प्रश्न उत्तरे बघणार आहोत। चला तर बघूयात आपण आपली भाषा लिपी यावरील प्रश्न उत्तरे। पहिला प्रश्न असा असणार आहे, मराठी भाषेसंदर्भातील कोणते वाक्य अयोग्य आहे? बघा, चुकीचे आहे। ऑप्शन 1 आहे, मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषकाने अभिमानाने म्हटले पाहिजे। हे वाक्य काय असणार आहे? बरोबर आहे। प्रत्येक मराठी भाषकाने अभिमानाने म्हटले पाहिजे, मराठी अशी आमची मायबोली। नेक्स्ट ऑप्शन आहे, मराठी महाराष्ट्र राज्याची काय आहे? राजभाषा आहे। हे पण ऑप्शन बरोबर असणार आहे। नेक्स्ट ऑप्शन आहे, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे। हे ऑप्शन चुकीचे आहे। हिंदी ही मराठी भाषेची जननी नाही। नेक्स्ट ऑप्शन आहे, आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो। हे पण ऑप्शन बरोबर आहे। आपल्याला काय धुंडायचे आहे? अयोग्य। तर अयोग्य असणार आहे ऑप्शन 3, हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 असणार आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, विचार, भावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय? तर ऑप्शन 2, भाषा। भाषा ही दळणवळण करण्यासाठी आपल्याला विचार, भावना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन आहे। म्हणून ऑप्शन 2 हे उत्तर आहे, भाषा। नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर होतो? तर मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो। ऑप्शन 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहातून एक विशिष्ट अर्थ व्यक्त होतो, त्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3, शब्द असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलगा हा काय आहे? शब्द आहे। आणि ठराविक क्रमाने हे अक्षर आलेले आहेत, मु, ल, गा, आणि शब्द बनलेला आहे या अक्षरापासून, त्यालाच आपण शब्द म्हणतोय। नेक्स्ट प्रश्न असा आहे, बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे काय? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2, भाषा। बोलणारा आणि ऐकणारा यामध्ये संवाद साधणारा असतो, दोन्ही पण असतात, तर त्याला काय म्हणतात? भाषा। भाषाद्वारे आपण काय करतो? संवाद साधतो। नेक्स्ट प्रश्न आहे असा आहे, देवनागरी लिपी खालीलपैकी कोणत्या रेषांनी बनलेली आहे? बघा, ऑप्शन 1 उभ्या आडव्या, ऑप्शन 2 गोलसर, ऑप्शन 3 तिरप्या, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व। या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व। उभ्या आडव्या गोलसर तिरप्या या रेषांनी बनलेली असते देवनागरी लिपी। नेक्स्ट आहे प्रश्न 7वा, भाषा मुख्यतः किती प्रकारची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3, 2 प्रकारची भाषा आहे। एक प्रमाण भाषा आणि एक बोली भाषा। बरोबर। या प्रमाण भाषेमध्ये लिपिबद्ध असते प्रमाण भाषा, व्याकरणातील नियमानुसार चालते प्रमाण भाषा, आणि बोली भाषा जी आहे अहिराणी, वऱ्हाडी, झाडीबोली, कोल्हापुरी, मालवणी इत्यादी भाषेमध्ये मराठी भाषा बोलली जाते। नेक्स्ट प्रश्न असा आहे, कोणत्या लिपीत ध्वनींना स्वतंत्र वर्ण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे देवनागरी लिपीमध्ये। ऑप्शन 4 हे प्रश्नाचे उत्तर योग्य असणार आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती भाषा होय? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1, मातृभाषा ही आपल्या घरात बोलली जाणारी भाषा आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, योग्य जोड्या लावा। बघा, योग्य जोड्या लावूयात आपण। ऑप्शन
अ आहे श्रवण कौशल्य. श्रवण कौशल्याची जोडी काय होते? श्रवण कौशल्य म्हणजे काय? ऐकणे. ब आहे संभाषण कौशल्य म्हणजे काय? बोलणे. संभाषण कौशल्य म्हणजे काय? बोलणे. म्हणजेच भाषण करताना आपण काय करतो? बोलतो. नेक्स्ट ऑप्शन आहे वाचन कौशल्य. वाचन कौशल्य याचा अर्थ होतो आपल्या समोरील मजकूर वाचून घेणे. वाचन कौशल्य म्हणजे आपल्या समोरील मजकूर वाचणे. नेक्स्ट ऑप्शन आहे ड लेखन कौशल्य म्हणजे काय? स्वच्छ अक्षरात लिहिणे. जसे की आपण निबंध वगैरे लिहितो, पॅराग्राफ लिहितो, त्याला लेखन कौशल्य असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.